नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की 3 वर्षांपूर्वी धो डाला अब उठेगा नाही साला हा डायलॉग त्यांनाच बोलू दे, मी नाही बोलत. आम्ही 3 वर्षांपूर्वी उठाव केला. दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता, ते आडवे झाले. 3 वर्षांपूर्वी अजून सावरलं नाही. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले. आज दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय मेळा होता. महायुती सरकारने जी आज जो केला होता हिंदीसाठी युद्धात, काय वाटतं यांचा फरक पडणार का? आणि खास करून पुष्पाचा डायलॉग या ठिकाणी तुम्हाला खरं म्हणजे 3 वर्षापूर्वी धो डाला अब उठेगा नहीं साला हा डायलॉग त्यांना शोभून दिसतो. मी नाही बोलत. फक्त आम्ही 3 वर्षापूर्वी उठाव केला, आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध आणि फक्त दाढीहून अर्धाच हात फिरवला होता, ते आडवे झाले 3 वर्षापूर्वी, अजून सावरले नाही. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे उठेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही. त्याला मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही. त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते, पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं, पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला. त्यामुळे हा फरक आहे. आणि यामध्ये मराठीबाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीत म्हटलं, सुरुवात केली अभिमानाने, अभिनंदन त्यांचं. पण ते राज्यगीत जे आहे महाराष्ट्राचं, ते मी मुख्यमंत्री असताना ते राज्यगीताला मान्यता दिली, राज्यगीत सुरू केलं आणि त्या राज्यगीताने त्यांनी सुरुवात केली. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी, अजितदादा, आमच्या टीमने ते मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला तात्काळ मान्यता दिली, होकार दिला. मला जाऊ द्या, माझ्यावर तर तुम्ही रोज टीका करता, पण ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला त्यांनाही तुम्ही सोडलं नाही. त्यामुळे आजचं जे काही मेळावा जो होता की मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी, त्यांच्या भाषणातून एक आगपकड होती, द्वेष होता, जळजळ होती, मळमळ होती, ती दिसून आली. आणि त्यामुळे मराठीसाठी आम्ही काय केलं, मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं, मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला, मराठी टक्का कमी कमी का होत गेला, इकडे वसई विरार नाला सोपारा, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत का गेला, याचं उत्तर त्यांनी दिलं. अदानी असेल, बघा जेव्हा मोदी असेल, अदानी सारख्यांवरती देखील आरोप करण्यात आलेले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची भाषणं ऐकली, काय फरक वाटतं, काय मेन? मी मग आताच सांगितलं एखाद्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी जी मळमळ होती ती दिसली. हा फरक आहे. मोदींवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून मोदींवर देखील टीका केलेली आहे. खरं म्हणजे ते तर मला तर कधी सोडतच नाहीत. माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू असते, पण जाऊ द्या, त्याच्यात मी काय टीकेला, आरोपाला टीकेने उत्तर देत नाही. कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि 2.5 वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट पण दिलं. पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला
आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला, मान्यता दिली, त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे त्यांची जी काही वृत्ती आहे, जो काही द्वेष आहे, जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे ती दिसून आली. सर, उद्धव ठाकरेंनी दाढीवर हात फिरवत पुष्पा बोलले. आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता. 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध. तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतात. मराठीचा अपमान कुणी करत नाही. महाराष्ट्रात मराठीचा सन्मान आहे. प्रत्येक राज्यात तेथील मातृभाषेचा सन्मान केला पाहिजे. पण जबरदस्ती भाषेच्या नावाने गुंडगिरी केली तर ती खपून घेतली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया अबू आसिम आझमी यांनी दिली आहे. देखिए, ऐसा है ना कि ये सब एक बहाना है. मराठी का कोई अपमान नहीं कर रहा है. मराठी का सम्मान है. हर स्टेट में हर भाषा का जो उनकी मदर टंग है उसका सम्मान है. सारा काम उसी भाषा में होता है. लेकिन ये लोग ज़बरदस्ती बात का पतंगड़ बना रहे हैं. भाई, अगर कोई आदमी यहाँ पढ़ा लिखा नहीं है, बाहर से आया हुआ है, कोई यहाँ कारोबार करने कुछ दिन के लिए आया है, बाल बच्चे वहाँ गांव में रहते हैं, यहाँ रहता है, मराठी बोलना नहीं आती तो क्या उसको मारेंगे आप? अगर आपको इतना ही प्यार है तो आप एक स्कूल खोल दीजिए, आप ट्रेनिंग क्लासेस खोल दीजिए, ट्यूशन करिए, उनको बुलाइए, प्यार से समझाइए, वो बोलेंगे मराठी. उनको इसी देश की भाषा मराठी है. लेकिन अंग्रेज़ी बोलता है तो आपको कोई चिंता नहीं. डॉक्टर राम मनोहर लोहिया ने कहा था कि इस देश में हिंदी बनेगी महारानी और जो है अंग्रेज़ी बनेगी नौकरानी. लेकिन अंग्रेज़ी का सम्मान है और हिंदी का सम्मान नहीं है. इस देश में ये भी हो रहा है. नहीं, देखिए, उस पे मैं नहीं जा रहा हूँ. तो सरकार ने वो GR हटा दिया है. लेकिन मराठी के नाम पे किसी को मारना ठीक नहीं है. आप उसको बुला करके मराठी सिखाइए. कॉर्पोरेशन इलेक्शन में क्या असर गिर सकता है? ये जो देखिए, महाराष्ट्र में मराठी लोग ज़्यादा हैं, मराठी ज़बान बोलने वाले ज़्यादा हैं. तो उनको लगता है कि मैं इन चीज़ों को ला करके महाराष्ट्रियन लोगों को अपनी तरफ खींच सकता हूँ. ये पहले भी लाया उन्होंने है. देखिए, विकास की बात करो, आपस के मेल जोल की बात करो तो ज़्यादा बेहतर है. राज ठाकरे नहीं, ज़रूर उनको ताकत उनकी बढ़ेगी, दोनों साथ में आए तो ज़रूर होगा. थैंक यू. दोघे भाऊ एकत्र येतात. हे नेमकी मराठी माणसाच्या हितासाठी की स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी? निवडणुकीच्या तोंडावर हे दोघे एकत्र येऊन मराठी माणसांना एकत्र करत आहेत, पण स्वतःची मूल मात्र बाहेर देशी शिकायला पाठवतात. यामुळे हे मराठी माणसाच्या नक्की हिताचं आहे का, हे मराठी माणसाने ओळखावे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. काही फरक पडला वाटतंय? दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत याच्याबद्दल तर एक उत्सुकता पण लोकांमध्ये आहे. पण विषय असा आहे की मराठी भाषा हा विषय घेऊन ते एकत्र येत आहेत आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती एकत्र येत आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये एकत्र येण्यामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसाचं हित आहे का स्वतःच्या पक्षाचा स्वार्थ आहे, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो. कारण आपली मुलं आपण बॉम्बे स्कॉटिशला शाळेला शिकायला पाठवतो आणि आपण मराठीबद्दलचं या इकडे पुरस्कार करतो. खरं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने, माननीय मोदीजींच्या माध्यमाने आणि माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने झालेलं आहे. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या मागे ताकदीने उभं राहणारा जर कुठला पक्ष आहे तो भारतीय जनता पार्टी आहे. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय उद्योजकाने राज ठाकरे यांना आव्हान केलं होतं, त्यांचं कार्यालय तोडलं आहे. कसं बघताय? मराठी माणसाचं फक्त तोडफोड करणं हाच काम आहे. खरं तर मराठी भाषेचा अवमान जो करेल त्याला योग्य ती शिक्षा ही निश्चितपणे होईल. पण कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेण्याचं त्याला काही कारण नाही. आणि त्याच्यामुळे कोणाला याच्या संदर्भातली तक्रार असेल तर त्यांनी याच्या संदर्भातला गुन्हा नोंदवावा. कायदा सुव्यवस्था आणि आपले पोलीस कर्मचारी हे सक्षम आहेत त्या व्यक्तीला तसं धडा शिकवण्यात. तर मराठी असं केल्यामुळे कुठेतरी मराठी मतांमध्ये विभाजन होऊन मराठी लोकांचं नुकसान होईल असं वाटत नाही आपल्याला? मी मगाशी आपल्याला ते सांगितलं की मराठी माणसाला फक्त राजकारणापुरतं आणि वोट बँक फक्त बघण्याचं हे आता बंद करावं. मराठी माणूस हा हुशार आहे, त्याला चांगलं काय वाईट काय, कोण योग्य आणि कोण अयोग्य हे कळतं. आणि त्याच्यामुळे फक्त मराठी भाषेचा आव आणायचा आणि त्याच्यासाठी
आपण सत्तेत असताना काहीही केलं नाही हेही लोकांना माहिती आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणार. महात्मा फुले पोलिसांनी काला तलावा परिसरातून 2 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल भास्कर मायरे आणि प्रकाश कैलास दामोदर अशी आहेत. त्यांच्याकडे गांजा मिळून आला आहे. हे दोघेही जळगावचे राहणारे आहे. त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीचा 5 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांनी हा गांजा कोणाला विकण्यासाठी आणला होता याचा तपास महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास मडके करीत आहेत. दिनांक 4/7/25 रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण यांच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की 2 संशयित इसम काळा तलाव परिसरात फिरत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या माहितीचा आशय घेऊन त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली आणि त्या माहितीची शहानिशा करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे PSI मडके आणि त्यांचा स्टाफ यांनी वर्कआउट सुरू केलं असता त्यांना 2 इसम काळा तलाव परिसरात संशयितरित्या आढळून आले. त्यांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 125 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा हा मिळून आलेला आहे. त्या जवळपास त्यांचे 5 किलो इतकं वजन आहे त्याचं आणि त्याची बाजार किंमत 1 लाखाच्या वर आहे. हे दोघं आरोपीचे नाव आहे राहुल भास्कर मोरे, प्रकाश कैलास दामोदर. दोघंही जळगावचे राहणारे आहेत आणि त्यांनी ते इथे कुणाला विक्री करण्यासाठी आले होते याची शहानिशा करायची. आता आम्ही गुन्हा दाखल करून त्याचा तपास करीत आहोत. यामध्ये एक पाहिजे आरोपी आहे तो यांचा प्रमुख साथीदार आहे रईस खान. यालाही आता अटक करायची कारवाई आम्ही करीत आहोत. आषाढी एकादशी निमित्त कल्याणमधील आचीवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सकाळी कल्याणमध्ये रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज येथील विठोबा रखुमाईच्या मंदिरामध्ये दर्शन घेत झाडे लावा झाडे जगवा असे संदेश देत शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली. तसेच नागरिकांना झाडाचे रोपटे देऊन एक प्रकारे पर्यावरण जनजागृती व्हावी व झाडाचे महत्त्व पटवून देत झाडाचे रोपटे देण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठोबा रुक्माई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊलीचे वेशभूषा परिधान केल्या होत्या. माझं नाव हनुमान मसे, आचीवर हाय पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आहेत. आज आमची आषाढी एकादशी निमित्त आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी रॅली काढलेली आहे आणि ते विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप चांगलं वाटलं. शाळेकडून विद्यार्थ्यांकडून आज आम्ही 200 तुळशीच्या रोपट्यांचं रोपण केलेलं आहे आणि शिवाय आम्ही वृक्ष वाचवा वृक्ष वाढवा याचे नारे दिले आहेत आणि निरक्षरता दूर करा, सर्वांना साक्षरता करा असे नारे दिलेले आहेत. विद्यार्थ्यांकडून आम्ही सर्व म्हणजे दुकानांमध्ये तुळशीचं रोपटं वाटप केलेलं आहे
आणि वृक्षाचं देखील वाटप केलेलं आहे आणि शाळेमध्ये आणि आम्ही 1000 वृक्ष लावण्याचं ध्येय केलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांनी. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भिवंडीतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. तर या खड्डेमय रस्त्यांमुळे भिवंडीत अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे प्रवाशांचं प्रचंड हाल होत आहेत. भिवंडीतील खड्डेमय रस्त्यांकडे प्रशासनाचं लक्ष नाही. याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे. कल्याण नका ते बाजारपट्टी नका परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याचा आजार तसेच अंगदुखीचा आजार जाणवत असल्याचं नागरिकांचं म्हणणे आहे. आम्ही टेमघरवरून आलोय. आता टेमघरला चाललोय. तिचं सोनोग्राफ करून त्या पोटात दुखते जाम. खड्डे किती आहे, खड्ड्यानं उडते गाडी. कसं यांनी कसं बघायचं ना खड्डे कुठे आहे. तर पालिका प्रशासनाला तुम्ही काय सांगणार? बघायला पाहिजे त्यांनी. खड्डे बुजायला पाहिजे. एवढं माणसांना हे करणार. बाईकवर चालणाऱ्यांचे तर किती हाल होत असतील. रिक्षाच्या वाल्यांचं काही वाटत नाही. बाईकवाल्यांचं तर किती अपघात होतात, किती काय ॲक्सिडेंट होतात. हे कोण करणार आहे? काही प्रशासन करणार आहे का? महानगरपालिका करणार आहे का? हे ढप आहे ढप. ठाणा बघा किती सुधारलं आहे. ठाणा बघा आणि भिवंडी बघा. भिवंडी बेवकूफ आहे. 1 नंबर लोकांची बेवकूफ भिवंडी आहे. आज इतका त्रास होतोय पण चालायला होत नाही. मला पोटात इतका दुखतंय की मला सांगितलं की आज ते आरामात हे करायचं म्हणून. आता काय करणार, कसं जाणार मी? चालत तर जाऊ शकत नाही ना टेमघरला. शेवटी रिक्षात बसायलाच लागलं ना मला. हां हे काय करते महानगरपालिका? झोपली आहे का? झोपली असेल ती आता आजकालमध्ये. त्याच्यामुळे ती काही करत नाही, कामं करायला मागत नाही. क्या नाम है, क्या कहना चाहेंगे? मेरा नाम संतोष कुमार है. मैं अभी आ रहा हूँ ये रास्ते से. बहुत बड़े खड्डे हैं. दिनों दिन बढ़ता ही जाता है. ये बरसात आता है ये बढ़ता ही जाता है ये. तो अभी आपका क्या कहना है, क्या करना चाहिए? कहना यही है कि मैं अभी पाइपलाइन जा रहा हूँ. यहाँ से मेरे को आधा घंटा लग जाता है जाते जाते. और इतना ख़राब है, गाड़ी भी नुकसान होता है, शरीर का भी हरासमेंट होता है. ये सब बहुत प्रॉब्लम है. कभी एक्सीडेंट भी हो जाता है छोटा मोटा. हाँ ये तो बहुत तकलीफ है. प्रशासन को क्या कहना है? प्रशासन को यही कहना है कि इस पर आप ध्यान दीजिए रोड पे. हाँ हम तो यही रिक्वेस्ट करते हैं कि इनका हमारे वो करे, मरम्मत करे, अच्छा करे. और उसमें पब्लिक को बहुत तकलीफ होती है. या रस्त्याला 1 महिना पण नाही आला. डांबरी रस्ता झाला परत तो खड्डे झाले त्याच्यामध्ये. ते ब्लॉक बसवले ते बी रस्ता उघडून आला टेपटीच्या हॉटेलच्या बाजूला. प्रशासन काय लक्ष देत नाही ना. काही प्रशासन काय लक्ष देत नाही. हे जबाबदारी कोण आहे? म्युन्सिपाल्टी आहे का कोण आहे याचा जबाबदार? ते काय ते खड्डे बुजून काय आहे? साईडला होतात गाड्या गेले खड्डे. पब्लिकच्या अंगावर चिखल उडतोच. याचा मतलब काय आहे अजून? त्रास हे चिखल उडतो ना सगळा. पाय मागतात लोकांचे. प्रशासनाला तुम्ही काय बोलतो? प्रशासनाला काय बोलणार यांना? त्यांची गलती आहे यांची. प्रशासन खाली खड्डे माती टाकणार बुजवणार. दुसरं काय आहे? नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी नाईक. ठाण्याची सगळ्यात धावलेली गोष्ट म्हणजे ठाणे शहर नवीन संकल्पनांना दाद देणारं शहर. भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज्ड चिल्ड्रन असा आगळावेगळा विषयही ठाणे शहराने पटकन समजून घेतला आणि इकडच्या सर्व संस्थांनी मला या कामात सहकार्य केलं. माझ्यासारख्या नवनिर्मितीची ओढ असलेल्या कलाकारांची कला ठाण्यात खुलते, रंगते आणि वाढतेही. आणि म्हणूनच रसिक प्रेक्षक असलेल्या या शहरात कलेला, सृजनशीलतेला अधिक वाव आहे असं वाटतं. म्हणूनच मला ठाणे शहराचा सार्थ अभिमान आहे. आम्ही ठाणेकर.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.